पट्ट्या हो. पहिले हे बा पहिले ना एक कोण देवाचा ठेवला ना, हा माय तुळजा भवानीच्या नावानं ठेवत जा एक कोण. मग समजा लग्नातलं पहिलं काही बी असो, तुळजा भवानीले त्याचा हे आशीर्वाद भेटलाच पाहिजे. आणलं नाही ताटातून का वजय ना सांगलं होतं तुले? हो आई, तिथंच ठेवलं, दिवा लावला, धूप जाळलं, मग इकडे आणले, मेणबत्त्या लावल्या. आता ह्या आता फोटो गिटो काढले, आता मेहंदी काढू. आता मेहंदीवाली नाही आली अजून, येते ना आता, थोडस वेळ लागतेच. निघाली ते येतो म्हणते. माय कशी वा लवकर ये ना म्हणा. मग कसं नवरीच्या हातावरची मेहंदी कशी सकाळी बकाय झाली तर मग बरं समजायच्या हातावर काढायला बरं. मग जोसने नाही तर काढ तू. हे बाय बाकी त्याच्या हातावर काढणं, जोसने साजरी काढते ना जोसनी मेहंदी. अहो मम्मी, त्या पार्लरवाली पैसे का फुकटचे देतो का? तिला सगळ्याच्या हातावर काढायला सांगितलंय, आपल्या सगळ्या आमच्या बहिणीच्या. तू थांब जरा, काही नको करू आता, पूर्ण रात्र आपलीच आहे. 6 वाजले मम्मी, येऊ दे ना, तुलाच काही करतो आता. रात्रभर काही काम आहे काय? आज काही आमच्या कामात नाही पडत, आज फक्त मेहंद्या काढून बसणार आहोत आम्ही. तू साखर पाणी ते करून ठेव, मेहंदी सोकली की लावत जाय. मग हे जोच नाही लहानपणापासून अरे काय माय मेहंदीचा, जे हातातभर मेहंद्या काढेन मारे रातभर त्याला साखर आणि पाणी ते मारे लावायला माले मुंग्या लागल्या साऱ्या घरात की मग मा कल्ला ऐके. आज मा योगिताची मेहंदी का व आता योगिताची मेहंदी कशी सुनी सुनी काढतं काय? म्हणलं साजरे गाणं तुला तर लय येतात व बेबी गाणे. गाणे तर लय येतात माय, म्हणू का नाहीतरी मेहंदी वालीली यायला टाइमच आहे ना अजून. पण बाई योगिता आता सांगतो, कालच्यासारखे लढू नको बाई तू. मग तू भल कशी लढतं, मग माझी वाले बरं नाही वाटत. मग तू गाणे म्हणत जा तसे, मला म्हणता रडू नको, तूच तर रडतं व. नाही मी नाही रडत. आनंदाचे आश्रू असतात, आनंदाचा क्षण आहे माय हा तुझ्या जीवनातला, आमच्या जीवनातला. तुला जीवनातला तर आहेच आहे, पण त्यापेक्षा आमच्या जीवनातला आहे माय. आमचा लेकीचा संसार बसून राहिला, याच्यापेक्षा आनंद असते का माय माय बापाच्या जीवाले? हा तू जन्माला आली त्यापासून तितकंच असते डोक्यात, मापोरीला साजरं सासर भेटा, मापोरीचा संसार सुखाचा व्हावा, मना जोगता जोडीदार भेटा, एवढीच आशा असते माय, एवढीच अपेक्षा असते आम्हाला. देवाजवळून आम्ही तेच मागतो, मा लेकीचं चांगलं होऊ दे. असलेकीचा जलम दरवळावा सुगंधान, ज्याच्या पोटा लागले कवी ऐकानंदान, ज्याच्या पोटा लागले कवी ऐकानंदान. हा मोठे तू पुढे होय, तू गाणं म्हणत म्हणू लागायले. हा म्हण व बेबी, मी हा मागून चालला राहिले. असलेकीचा जलम दरवळावा सुगंधान, ज्याच्या पोटा लागले कवी ऐकानंदान, ज्याच्या पोटा लागले कवी ऐकानंदान. लेक आली माझ्या पोटी चांदी सोनियाच्या घाटी, झाला आनंद बापाला गावाला जिलबी वाटी, झाला आनंद बापाला गावाला जिलबी वाटी. लेक गोंडीस गोजीर वेड लागलय महालाला, लेक गोंडीस गोजीर वेड लागलय महालाला, खेळ लेकीचा पाहुनी हसू बापाच्या गालाला, खेळ लेकीचा पाहुनी हसू बापाच्या गालाला. बाबा असा लेकीचा जलम मी सांगावा कुणाला, चिंता लेकीच्या जीवाची आई बापाच्या मनाला, चिंता लेकीच्या जीवाची आई बापाच्या मनाला. असा लेकीचा जन्म लेक वयामंदी आली, लेकीच्या लग्नासाठी बापाचा जीव वर खाली, हो लेकीच्या लग्नासाठी बापाचा जीव वर खाली. असा लेकीचा जन्म गोड मधाची खारीक, असा लेकीचा जन्म गोड मधाची खारीक. आज फोडावी सुपारी ग उद्या धरावी तारीख, आज फोडावी सुपारी ग उद्या धरावी तारीख. अन्न जाईना बापाला घास कसा हा गिळवा, वाटे बापाच्या जीवाला भला जावाई मिळावा. अन्न जाईना बापाला कसा घास हा गिळावा, वाटे बापाच्या जीवाला भला जावाई मिळावा. अशा हुंड्याच्या पायी कसं आलं ग हे विघ्न, बोले जावयाचा बाप टाका मोडून लगीन. अशा हुंड्याच्या पायी कसं झालं ग हे विघ्न, बोले जावयाचा बाप टाका मोडून लगीन. रागिनी जयताई, माझ्या लग्नाची परिस्थिती सांगतो ना. अशा हुंड्याच्या पायी बाप लागला रडाया,
हुंड्याच्या पैशा पायी सावकाराच्या पडतो पाया. रागिनी बाई तसं बोलू नये. आता 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 तो काढतोय राहिला. परिस्थिती असते बाई प्रत्येकाची. भुलून जाय ती, भुलून जाय. जाऊ दे, पाहुणा गेलाय बाई, त्याला नाव उपट लागाव. असं असं बोलू नये बापा, काही लढू नये बापा. आपल्या बाईची मेहंदी आहे ना. झालं गेलं विसरून जा बाई. त्यालाच तर जीवन म्हणतात. दुःखाचा काळ विसरून जा माणसानं. आनंद आनंद लक्षात ठेवा. आता आता काही कमी आहे का तुले? कायचीच कमी नाही आता आपल्याला, काही कमी नाही. लढू नाही बा. रागिनी मॅटाच का तू? लढू नको, असं काही म्हणू नको. पाहुणा ऐकीन ना बाई. नसतंच काय फालतूच हे करतो माय. झालं गेलं पार पडलं बाई. तसं म्हणू नये बापा, लढू नये. असं लढूत नसतं चांगल्या कार्यक्रमात. नाही बाई, मी काय 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 दळपत्रासारखी लढून राहिली काय? आठवलं मले. योगिता, मी काही तशी नाही लढून राहिली. जुनं आठवलं जरासं. बाबाची परिस्थिती आठवली मला लग्नात काय होती तर. चला घर लय चांगलं आहे व तो घरचे लोक लय चांगले आहेत. त्या पाहुण्यानं तर स्पष्ट सांगितलं की हुंडा नाही पाहिजे, आम्हाला काहीच नाही पाहिजे. लय चांगले आहेत योगिता तो घरचे लोक. तू बी तशीच चांगली राह. बाबा मी लढत नाही. बाबा तुम्ही बी लढू नका. लढत नसत बापा, मी कुठे लढून राहिलो? तू बी लढू नको. रागिनी ताई लढू नको बाबा. ते बाय योगिताचं लग्न आहे, ती चांगलं नाही वाटत, तिला खराब वाटेल. मग ती लढते ना, मग लढू नको. असू कुसबा. रागिनी मॅटच का तू? नाही वाजस नाही, लढत नाही मी. म्हण बाई, म्हण गाणं म्हण पुढचं. मॅटच आहे रागिनी. म्हण बाई. योगिता जा तुझे नांदवला उठून माहित आहे ना, ते लडकाला लढू बाई आहे. बातच लढते ते कायले बी. लेकराची अक्कलच नाही दिले, लहान लेकरूच आहे ना मॅट लेकाची. म्हण बाई चांगलं गाणं म्हण. योगिता स्माइल दे. ते कॅसेट मध्ये तशीच नाही शिंदून रा लडकुंडी. पगारचे लोक चिडवतील म्हणजे लडकुंडीच होती बापा हे. रागिनीची सावली पडली का तोल्यावर आज बरं जरशी. मुकिरा रागिनी ऐक आता पुढचं. असा मारुनी मंडप करी थाटाचा सोहळा, लई परीची बापाची सोन घाली तोळा तोळा, लई गरीबी बापाची सोन घाली तोळा तोळा. असा मारुनी मंडप करी थाटाचा सोहळा, लई गरीबी बापाची तरी सोन घाली तोळा तोळा. लेक नांदाया निघाली, बाप पाहतो या दडून, रक्तापासाचा गोळा चिमणी चालली उडून. लेक नांदाया निघाली, बाप पाहतो गदळून, रक्ता मासाचा गोळा चिमणी निघाली उडून, रक्ता मासाचा गोळा चिमणी चालली उडून. लेक दिली परक्या दारी, परक्या झाल्या साऱ्या वाटा, पाणी लेकीच्या डोळ्याला वाही लाटावरी लाटा, पाणी आईच्या डोळ्याला ग वाही लाटावरी लाटा, पाणी आईच्या डोळ्याला ग वाहे लाटावरी लाटा. आहे बाबा. लेक दिली परक्या दारी, परक्या झाल्या साऱ्या वाटा, लेक दिली परक्या दारी, परक्या झाल्या साऱ्या वाटा, पाणी वाहे ग आईच्या डोळ्याला लाटावरी लाटा. लेक आली माझ्या पोटी, चांदी सोनियाच्या घाटी, लेक आली माझ्या पोटी, चांदी सोनियाच्या घाटी. झाला आनंद बापाला, गावाला जिलबी वाटी, झाला आनंद बापाला, गावाला जिलबी वाटी. आई बाबा. आई रडू नको बरं. चालते मेहंदीवाली आली. बाबा मेहंदीवाली आली तर मेहंदी काढा लागते. मी तर म्हणतो पहिले मेहंदी बाबाच्याच हातावर काढा. बरी येईन पाहिजे बाबाले. मी नकलीच लावून देतो बाबाच्या हाताले. नाहीतरी बाबा मी लावत जाऊ की लहानपणी. आज बी लावून देतो योगिताच्या लग्नात. रागिनी चल आण बरं ते मेहंदीवालीला बोला बरं इकडे. पहिले तर बाबाच्याच हातावर काढतो. आईच्या है ना बाई. हो करा करा, काढा काढा मेहंद्या काढा.
मा नका आधार कार्ड तुमच्या आईच्या काढा बापा. अन तुमच्या मोठ्या आईची आधार कार्डचा साजरी इवायच्या भेटीला जातात दोन्ही ना. हा म्हणलं वहिनी साजरी काढा मेहंदी हा पोरीच्या लग्नात. मी येतो ते ते आचार्याला पाहून येतो ना. त्याचं काय नाही संध्याकाळी सांगतो ना त्याले. संध्याकाळच्या स्वयंपाकाले टेन्शन नका घेऊ पोट्ट्या. हा आता आचार्य सांगितलं 2-3 दिवस काही टेन्शन नाही. तुम्ही मस्त तुमचं सांभाळा तुमचे लेकर बाकर सांभाळा बा. मी येतो आचार्याची भेट घेतो. काळा मेहंदी काढा रे. काळा रे पोट्टा काळा. पहिले तिच्या हातावर काळा मग तुम्ही समजायचं नाही काळा. देवा आवाज दे जे दे त्या मेहंदीवालीला आवाज दे. योगिता ते डोळे पुसते फोटो निघत नाही साजरा. हो पहिले लढवत जा दोघे नवरा बायको लेकीले आणि मग लढू नको करत जा. काय लावलं तुम्ही दोघाही नाही उगाच निरा. बाई योगिता चाल बरं कर बरं. माहिती मग आता फोटो नाही निघणार ना माय साजरा. तुम्हाला तर माय ते फोटो शिवाय तर काही दिसत नाही आजकाल. रात्री कुठलो फोटो काढले माय ना. मी जागीच होती मी काही बोलली नाही. म्हणलं काळा माय बाई काय माय फोटो काढले धूम केली माय बाई. आणू रागिनी जाय व आणि लेकरा बकरीला बोलवणार काळा मेहंदी काळा. मी मगाशीच म्हटलं आईले की आई ताई नाही आल्या. हो का थोडा वेळच झाला आम्हाला यायला. अगं ती एसटीला वेळेवर आली नाही म्हणून उशीर झाला. अरे बापरे आमच्या सोना झोपला का. याच्या अंगावर टाका लागत होतं सुटू काही. हो आता झोपल्या टाकते ना. आज दिवसभर झालं झोपूनच नाही राहिला रडून राहिला. काय झालं काय माहित त्याला. नाहीतर काल मस्त राहिला बरं बापा. ताई काल मी हळद घेऊन गेली होती ना योगिताच्या घरी. तर तिथं म्हटलंय पा आपल्या आत्या आहेत की नाही आत्याजवळच राहायला लागे. प्रमिला आत्याजवळ हो काहीच नाही माझ्याजवळ म्हणजे थोड्या वेळ आला असेल नाही तर आत्याच्याच मांडीवर होता. झालं आज तर काही राहूनच नाही राहिला. कोणाजवळ जाऊनही नाही राहिला. खाली नेलं की फक्त रडते. ते लोक दिसून राहिले त्याला. ते दगदग नाही होते आणि ते खूप सारे लोक दिसतात ना त्याने लेकरू जरा वावरते. झोपू द्या झोप झाली त्याची की मग फ्रेश राहील. असं का हळद घेऊन गेलता का. हो का अरे वा हो गेली होती ना. बरं पोरं सोनू मोनू आणले का पोरांना. आणले ना मग काही तर लेकर घरी राहतात का बापा. ते लग्न म्हटलं की किती दिवसाचं राजू येऊन गेला ना घरी तेव्हापासूनच त्याला माहिती झालं ना राजू मामाचं लग्न आहे बापा. तेव्हापासूनच त्याचा नांद आहे. आले दोन्ही आले आई जवळ आहेत खाली. हा तेच तर म्हटलं नाही हो लेकराशिवाय लग्नाची मजा येते काय. लेकराला आनंद राहते. बरं ताई तुम्ही हात पाय धुवून घ्या. मी पटकन सरबत आणते तुमच्यासाठी करून. नाही सगळं झालं. खाली शरबती घेतलं मी. 5-10 मिनिटं झाले मी आले. मी आईलाच विचारलं म्हटलं वहिनी कुठे आता. आई म्हणे वर आहे ते. मग मी आले तुमच्या भेटीले. हो का हा की नाही राहतच नव्हता खाली म्हणून मी वर आणलं आणि झोपवलं. हा झोपला तर पटकन साडी बदलली. आता मेहंदीचा कार्यक्रम आहे ना ताई. म्हटलं मेहंदी कलरची साडी घाला. ताई तुमच्याजवळ आहे का मेहंदी कलरची. नाही तर माझ्याजवळ आहे ती घाला. मेहंदी कलरची साडी छान दिसते मेहंदीच्या कार्यक्रमाला. ताई आम्ही हळदीच्या पिवळ्या घातल्या आणि आता मेहंदीच्या म्हणजे मेहंदी कलर मधून किंवा हिरव्या कलर मधून जसं कोणाजवळ जेवढ्या आहेत तेवढ्या घालायच्या. चांगलं दिसते कॅसेट मध्ये फोटोत. हो का अरे वा. माझ्याजवळ हिरव्या रंगाची आहे मेहंदी कलर तर कसं परफेक्ट नाहीये त्याच्यात. चालते ना तेवढंच काय आहे. ते तर म्हटलं ना माझ्याजवळ आहे घाला पहा तुम्हाला ब्लाऊज होईल तर. आता जरा माझी तब्येत डबल झाली. मला माझे असतं ताई जुने ब्लाऊज होऊन नाहीत राहिले. हे पहा सगळ्याच्या मशीना उकलायला लागून राहिल्या. म्हणजे मी तर म्हणतो काय हे ब्लाऊज होतील की नाहीत काय माहिती. बरं झालं ते शिलाय डबल टिबल मारायला म्हणून मशीनाच उकलणं चालू. ताई मी लय लठ्ठ दिसून राहिली का. मला वाटू राहिला मी जो झाडीच्या झाडी झाली माझे जुने ब्लाऊज मला होऊनच नाहीत राहिले ना. अगं तसं काही नसते. आता तब्येत चांगलीच पाहिजे. मग बाळाला दूध पाजा लागते तर काय असं काय आता नसतात पाहते मी रोड झाली का जाडी झाली का. आता चांगली तब्येतीची काळजी घ्या मस्त. स्वतः संड खायचं थंड राहायचं. मग पुढे तो मोठा झाला की मग पाहायचं आपलं डायटिंग वगैरे. आता तब्येत नाही आता चांगलं खा असं काही नसते. सगळेच जण डिलेवरी जाड्या होतात. मग डिलेवरी नंतर झाले आपापल्या रुटीनवर येतेच गाडं. आता कसं छान दिसतं आपण मस्त दिसून राहिला. आता उलट ते रोड पेक्षा असं मस्त दिसता भारामसूद. खरं ना ताई. तुमच्या जवळून शिकावत. मी जाडी झाली तरी पण मस्त दिसत. बरं बसा बरं तुम्ही या. ओ बाई शिटू निजला नाही का बाई बाबू. होय माय बाई आला का. या हो बा तुमची कालच याद काढली. मी म्हणलं माय बाई काही येतात. मी तर म्हटलं हळदीच्या कार्यक्रमाला येता का तुम्ही. तर मग बाई म्हणत नाही ते सकाळी येते. हो मावशी काल नाही जमलं. म्हटलं आज जाऊ. हा आले आहे महत्वाचं. मग पाहुण्या रावण्याशिवाय वराडण्याशिवाय लगन घर साजरं लागते का. दंटे का ते लगन घर म्हणून. बरं बाई लेकरं आलेत ना खाली आहे. दादूला मी तुला मारीन. मी मम्मीला नाव सांगेन तुझ्या. दादूला सोड मला. अरे 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 कुकडे चालले पळत पळत. ओ माय आले का माय सोन्याचे तोय.
तुमची वाटच पाहून राहिली आणि तुमची आजी बापा तुमची आजी तर किती वाट पाय माय ना तू येतात म्हणजे म्हणलं माय येऊ द्या ना माय लवकर लेकरा वाकराईनं लग्नाचं कसं आनंद साधू गुरीत होती आले का रे बापू मामाच्या लग्नाला आले का हा आम्ही राजू मामाच्या लग्नाला आलो ना राजू मामाने आम्हाला खूप दिवसाच्या आधीच बोलवलं होतं पण ना आजी आमचे पेपर्स नव्हते झाले आमच्या स्कूलची एक्झाम राहिली होती ना मग आम्हाला समर वेकेशन पण लागलं नव्हतं म्हणून आम्ही आलो नाही मग आता आम्हाला सुट्ट्याच आहेत म्हणून आम्ही राजू मामाच्या लग्नाला आलो उई माय बाई हो का बरं बाबू भूका लागली असती ना चला मी तुम्हाला चिवडा करेल आहे लागे करंजा करेल आहे चला खा थोडं लेकरो हा नाही तर भाजी पोळी जेवसान तर भाजी पोळी बी आहे जेवता का मावशी काही खाणार नाही ते आता खाली सरबत घेतलं ते नाही ऐ सोनू ये इकडे म्हणू मी काय म्हणते हा मामी श्याम कुठे हे पा तू काय बेडवर झोपलेला आहे तू लक्ष तरी आहे का कल्ला करून राहिली कल्ला नको तो झोपलेला आहे तो मग उठला तर मामीला त्रास दिल ना मग रडील ना तो अरे नाही आम्ही कल्ला नाही करत आम्ही पण मामी आम्ही श्यामसोबत खेळू ना हो श्यामसोबत खेळायचं श्यामला सांभाळायचं पण दीदी आहे तुम्ही श्यामची मग श्यामला छानपणे सांभाळायचं काय म्हटलं सोनू सांभाळ ना श्यामला दादा आहे ना तुम्ही हो मी तर सांभाळतो या मोनीले नका सांभाळू तू हिला सांभाळता येत नाही लेकराले हे पाळून टाकीन मामी त्याले हिच्याजवळ नका देऊ मला जोर देत जा बरं मी काय म्हणतो हे बाय शिटू आता बाई बी आल्या तुला सोबतीले हा ते करा ना माहिती मेहंदीचा कार्यक्रमाची सुरुवात करा ना मग कसं बाई नाही तर तुम्ही म्हणसान आली नाही तर लावलं मला कामाले पण ते मेहंदीचं ते कोणाचं टार्गेट काय ते सजवता ते सजवा ना माय अरे नाही मावशी त्यात काय कामाचं काय नाही सांगा ना मला काय करायचं आहे ते चला वहिनी करू ना मग आपण काय करायचं आहे ते हा मी आणून देतो ते मेहंदीचे कोणा घेणं बाई फ्रीजात ठेवून ठेवलं बाई ते फ्रीजच्या वर आहे फ्रीजात नाही फ्रीजच्या वर ठेवलेलं आहे ते घेऊन येतो सगळं त्याचं फुलं आहेत काही आणि लागे ते मेहंदीची कोणी आहे आणि ते तो मोठं ताट म्हटलं होतं की मला ते पाहिजे कोणा घेतलं का तो घेतलं असेल तर मला घासून आणून देते त्या ताटात ठेवता येते बरं मग आणतो मग मी सोनू म्हणू बसा तुम्ही हो मी आले जा काही येते हो 2 मिनिटात हो हे सोनू काय म्हटलं मी मस्ती नाही करायची काय आल्या लावलं तुम्ही तुम्हाला सांगितलं ना धिंगाणे नाही घालायचे शांततेने राहायचं म्हणून आणि हे काय मूर्खपणा लावला तुम्ही आल्या कल्ला हल्ला इकडे धावणं तिकडे धावणं सोनू तू लहान आहे का अगं मम्मी हेच मला मारलं आणि पडून गेली काय ग मम्मी खोटं बोलते यानी माझी वेणी ओढली बस मूर्ख हे घर नाही आहे आपलं इथे पाहुणे आहे आपण मस्ती नाही करायची काय नाही तर विचार करा मी घरी गेला तुम्हाला दोघांना सटकारणार चांगलं मम्मी पण मला मेहंदी काढून देशील ना दोन्ही हातावरती मागून आणि पुढून हो पण जर शांततेत राहिली चुपचाप राहिली तर मागायचं नाही खायला दिलं ते खायचं चुपचाप राहायचं हाताने घ्यायचं नाही मस्ती करायचं नाही पाणी वगैरे कुठं सांडायचं नाही काय सांगितलं मी सोनू अगं मम्मी इले सांग